सामन्याला आपण सुरुवात करू. तर आजचा शेड्यूल या ठिकाणी कंप्लीट होईल. जेव्हा बॉल पडेल तेव्हा आमचे स्कोरर या ठिकाणी टाइम सेट करतील. अर्थातच किती वाजता पहिला बॉल पडला, मग त्यानंतर तुमची मिनिटं सुरू होतील. अर्थातच 15 मिनिटं, ती 3 ओव्हरमध्ये 15 मिनिटं तुम्हाला दिली जातील. सो सामन्याला करूया सुरुवात. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. भालगाव प्रीमियर लीग पहिला सामना आणि पहिला बॉल टाकण्यासाठी ज्युनियर रवी तयार. पहिलाच बॉल पहिले फ्रंट फुटला गेले, त्याच्यानंतर बॅकफुटला जात असताना स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. हा स्ट्रॉंग झोन आहे विनायक चिकनकरचा, कारण टॉस झालेला बॉलला स्क्वेअर कटच्या माध्यमातून ते चांगले खरं तर खेळत असतात, परंतु अनुभव बोलतो. आपण असं म्हणतो की एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव तुमचा शिक्षक असतो आणि त्या अनुभवाने रवीने बीट केलंय विनायक चिकनकरला. राऊंड द विकेट, सुंदर फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चला एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान गणेश मात्रेने बॉलला कव्हर केलाय, स्टॉप केलाय. दरम्यान या स्पर्धेतल्या धाव संख्येला झाली सुरुवात. अर्थातच BPL आणि इथनं धावपालकाला होतीये सुरुवात. पहिला बॉल दोन धावसंख्येने डावाला सुरुवात झाली आहे. यावेळेला स्ट्रेट खेळतात, मिड ऑन आहेत त्या ठिकाणी, लॉंग ऑन नाही आहेत. कव्हर करण्याचा प्रयत्न, बॉल अगदी आपण पाहिलं गेलं तर स्टॉप झालाय एका जागेवरती. दोनदा पूर्ण झाला, तिसरीचा प्रयत्न केला, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी आणि इथनं फलंदाज सेफ आहे असं पंचांचं कदाचित म्हणणं आहे. बॅट त्या ठिकाणी ड्रॅग केली आहे. बॉडी लँग्वेज अंपायर्सची तीच बोलतीये. थोडासा हलगर्जीपणा, कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले. जर लवकर आले असते गणेश मात्रे तर कदाचित ही विकेट मिळाली असती, परंतु दुसऱ्या बाजूला आपण हेही बघितलं की थ्रो जर आला असता स्ट्रायकिंग इन वरती तर धोक्यामध्ये प्रमोद सोरखादे होता, जो या टीमचा लीडर आहे, तो बाद झाला असता. टीमचा कॅप्टन आहे, असंच म्हणू की या मॅचमध्ये त्याला जीवनदान मिळालं गेलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्याच गोष्टीचा विचार करत असो की ॲज अ फिल्डर तुम्ही कोणत्या झोनमध्ये फलंदाज डेंजर एंडला आहे ते सगळ्यात आधी तुमच्या निदर्शनात आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही विकेट मिळवू शकता. इथनं मिळतात धावा 3 ने टीमची धावसंख्या 5. पहिला सध्या तरी षटक सुरू आहे ज्युनियर रवीचं, त्याच्या विरोधात आल्या धावा 5. 9:39 पहिला बॉल पडलाय. मग फिल्डिंग साईड टीम तुम्हीच डिसाईड करा. तुम्हाला पेनल्टी नकोय तर तुम्हाला 20 मिनिटं मिळतात, त्यातली 15 मिनिटं फक्त आम्ही 3 ओव्हर्सला देतोय. त्याच्यामुळे विनंती करेन की तुम्हाला पेनल्टी नकोय तर वेळेसंदर्भात तुम्ही सहकार्य करा. ऑन स्ट्राईक प्रमोद, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉटमधून फिल्डर बीट झाले, बॉल चाललाय मागे खूपच वेगाने, स्टॉप केलं बॉलला. त्या ठिकाणून आपण बघतो स्ट्रायकिंग इन वरती फेकी आणि तिथनं आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. सन्माननीय सुनीलजी राणे साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, यांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांच्या समवेत बाळा म्हात्रे समाजसेवक आणि शाखा प्रमुख, वेलकम. या तुमचंही सहर्ष स्वागत या भालगाव प्रीमियर लीग मध्ये. फुलटॉस, गतीचा वापर केला, फक्त बॉलला बघितलं, फक्त दिशा देत असताना आणि या भालगाव प्रीमियर लीग मधली पहिली बाउंड्री येत असताना प्रमोद सोरखादेच्या माध्यमातून. मोठा बॅट लीडर आहे, टीमचा कॅप्टन, आणि सध्या निढरपणाने बॅटिंग करत असताना त्याचा इंडिव्हिज्युअल 6 धावा आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. राऊंड द विकेट, ऑन साईडला खेळाय जरूर, परंतु गणेश मात्र त्या ठिकाणी ट्रॅप होता. मिड विकेटला गव्वासला गेला टीमचा कॅप्टन. चौकाराचं प्रत्युत्तर देत असताना रवी, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि षटकाचा खेळ संपण्या अगोदर शेवटच्या बॉलवरती मिळाली विकेट राहिली आणि तिथनं प्रमोद सोरखादे बाद 11 वरती पहिला झटका. कस जास्त फॅन फॉलोविंग असणारा खेळाडू राजेश केशव चिकनकर सध्या तरी येत आहेत. त्यांची पर्सनॅलिटी तुम्ही पहा, 15 वर्ष झाली तीच पर्सनॅलिटी, राज्यशाही थॅट, आणि खास आकर्षण त्यांचं गॉगलच राहिलंय. फॅन्सी गॉगल घालून नक्की ते येत असतात. त्यांच्या समवेत बाळा मात्रे, शाखा प्रमुख, उद्योगपती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खरं तर सुनीलजी राणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना
वेलकम. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. या मंचावरती बसून तुम्ही आसन ग्रहण करा. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिला फलंदाज लवकर बाद झालाय. अर्ली विकेट मिळाली गेली. आपण असंच म्हणू की पहिला पॉवर प्लेचं जे षटक असतं ना, त्या षटकामध्ये जास्त मुभाई नसते. फिल्डर साईडनं अर्थातच फिल्डिंग साईडनं बॅटिंग साईडनं ती मुभा असते. परंतु आपल्या टीममधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज त्याच ओव्हरला प्रमोट करत असतात. प्रमोट केला होता ज्युनियर रवीला. रवीच्या खात्यावरती पहिली विकेट. टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर परतलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय श्याम मडवी. अनेक वर्षे याही खेळाडूने क्रिकेट खेळलं. जरी व्यावसायिक कामांमधून त्याला वेळ मिळत नसतो, ट्रान्सपोर्टचा त्यांचा व्यवसाय, परंतु आता या बालगाव प्रीमियर लीगचा औचित्य साधून ते आलात खेळण्यासाठी. फाईन लेगला फक्त 2 फिल्डर तुम्ही ठेवू शकता. ही नियम तुमच्यापर्यंत आम्ही आधीच पोहोचवले होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11 आणि आता नवीन ओव्हरसाठी आलाय गणेश म्हात्रे. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल, सुंदर फटका. बॅटचं कनेक्शन खूप चांगलं होतं. गिरीश चिकनकर त्या ठिकाणी बीट झाले. बॉल मागे चालला होता पण तो स्टॉप केलाय. सेकंड अटेम्प्ट त्याने केला आणि इथनं पाहायला मिळतात धावा 2. सध्या तरी सेन्सिबल क्रिकेट आहे. आपण विनायक चिकरला नेहमी अटॅक करताना बघितलंय, परंतु आता या बॉलवरती सिच्युएशन अशी होती की आधीच आपला कॅप्टन गमावला गेलाय. एका भागीदारीची गरज आहे. त्याच्यामुळे अगदी सेन्सिबल क्रिकेट त्यांनी खेळलं. सेन्सिबल फटका होता जिथे आपल्याला पाहायला मिळाला धावा 2. चांगला बॉल परंतु फटकाही चांगला. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये बॉल चाललाय. तिथे पुन्हा एकदा गिरीश चिकनकर इन ऍक्शन मध्ये होते आणि तिथून अजून 2 धावसंख्या मिळत असताना टीमची धावसंख्या पुढे जाते 15 आकडावरती. प्रत्येक मॅच मध्ये ना तुम्हाला कडवा संघर्ष पाहायला मिळेल. कारण प्रीमियर लीग म्हणते गेली तर या स्पर्धेमध्ये सगळ्यांचा टिकवण्यासाठी त्यासाठी मेहनत खूप महत्वाची, मेहनत गरजेची आणि ती मेहनत करतील आजच्या दिवसामध्ये आणि उद्याच्या दिवसामध्ये हे सर्वच खेळाडू. ओ द विकेट. आताही चांगला फटका. आताही बॉटम हँडचा चांगला अपर. डीप मध्ये बॉल चाललाय. तिथे चांगली फिल्डिंग झाली. सेकंडची चान्स घेतले. श्याम मडवी दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला. डायरेक्ट हिट केला नाही कारण मागे बॅकअप नसल्या कारणाने कदाचित इथनं डायरेक्ट हिट केला नाही. तिथनं अजूनही पाहायला मिळतात धावा 2. विनायक ने विचारही करावा श्यामचा, कारण क्रिकेट पासून हा खेळाडू दूर, परंतु 3 वेळा दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट केले. टीमची धावसंख्या 17. कुलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला चाललाय डीप मध्ये. आता कदाचित 2चा ट्राय करणार नाही कारण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं मिसफील्ड झाली आणि लगेचच सेकंडची चान्स घेतली आहे. 4 वेळा 2 धावा. अर्थात सिंगल डबल्स या गोष्टीवरती फोकस ना तुम्ही अशा सिच्युएशनला करत असता की जेव्हा एक चांगला बॉलर असतो समोर, त्याचे बॉल आपल्यासाठी धोकादायक ठरतील, त्या अनुमानाने तुम्हाला या अशा गोष्टीच्या प्लॅनिंगने धावा बनवाव्याच लागतात. या अजूनही 2 धावा बनतात. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 19-19. फॉलो केलं बॉलला. अवे प्ले फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर जात होता बॉल म्हणून त्या बॉलला लेफ्ट केलं गेलं, सोडून दिलं विनायकनं. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होते आणि तब्बल 10 चेंडूंनंतर ही पहिली वाईट धाव टीमच्या टोटलमध्ये आली आहे. खुलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला चाललाय. डीपमध्ये स्क्वेअर लेगचा फिल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. बॉल मागे चाललाय परंतु बॅकअप चांगलं मिळालं. बॉल फेकतात. आलाय थ्रो ऑन द स्टंप सोमनाथ राणेकडे. दरम्यान आपल्याला याही बॉलवरती पाहायला मिळतात धावा 2. एकही बॉल खरं तर बीट करण्यात यश आतापर्यंत गणेशला मिळालं नाही, कारण प्रत्येक बॉल गणेश धावा आल्यात. त्या धावा किती तर प्रत्येक बॉल गणेश 2-2 धावा आल्यात. 10 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. एक वाईटची म्हणजेच 11 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि शेवटचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर खेळतात त्या ठिकाणी. पुन्हा एकदा त्या झोनमध्ये चालला. डीपमध्ये कव्हरला फिल्डर आहेत. तिथनं आपण अजून एक सिंगल्स बघितली. अजून एक सिंगलने 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक हेल्दी स्कोर कार्ड सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम 5 स्टार 11चा टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 23. सुंदर टेलिकास्ट श्री इव्हेंटच्या माध्यमातून हा सुंदर टेलिकास्ट केला जातोय. का तर या सगळ्यांची मेहनत आहे. या सगळ्यांच्या मेहनतीने बनलेला हा क्रिकेट संकुलन. कारण कोणतंही शुल्क श्री इव्हेंट्सने घेतलं नाही. विना शुल्क सध्या तरी ही सेवा ते पुरवतात. मी त्यांचेही आभार व्यक्त करेन की सुंदर टेलिकास्ट सगळ्या यंगस्टरला मिळून खरं तर चेतन मडवी या वाहिनीला चालवत असतात. जशी एका नदीची सुरुवात होते ना की ती संत सुरुवात होते. छोटासा ओळ असो, मग अनेक साऱ्या नदी एकत्रित करून ती खरं तर छोटेसे ओळ जेव्हा नदीपर्यंत जाते आणि तिचा जसा विस्तार होतो ना तसा या वाहिनीचा विस्तार झालाय. आणि प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग फक्त क्रिकेट नव्हे, बैलगाडा शर्यत असेल, कीर्तन असेल, भजन असेल,
त्यानंतर ऑर्केस्ट्राज असतील, या सगळ्यांना ही वाहिनी कार्यरत असते. त्याच्यामुळे विनंती करेन की अजूनही श्री इव्हेंट्स या वाहिनीला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि घरातले जे काही फंक्शन्स असतील ना, तुम्हाला लाईव्ह जे खरं तर टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवायचे किंवा त्याचे ब्रॉडकास्टिंग करायचे, तर तुम्ही श्री इव्हेंट यांच्याशी संपर्क साधू शकता. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 ऑन बोर्ड, 23 धावा. आता या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. अर्थातच सोमनाथ राणे, त्याच्यासमोर विनायक. हो, फुल टॉस समोर खेळलात व्ही शेप मध्ये. गणेश मात्रे मागच्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघितलं, तोच फील्ड प्लेस वरती होता. अर्थातच फिल्डिंग पोझिशन वरती डीप मध्ये लॉंग ऑफला फुल टॉस बॉल होता, परंतु फास्टेस्ट फुल टॉस विनायक चिकनकरला फेस करावा लागला. आणि भरपूर काळाच्या खरं तर नंतर आपण बघतो श्यामसाठी हा बॉल बॅटचा हलकसं कनेक्शन, दुसऱ्या बाजूला विकेट मिळू शकते. हिट झाला नाही, बॉल मागे चालाय, सिंगल झाली कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतलीये. दुसऱ्या बाजूला विनायक चिकनकर ही डेंजर एंडला होते, परंतु गुड रनिंग. तुमच्या दोघांमधला ना तालमेळ जर जुळला तर त्या तालमेळातून तुम्ही एक सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि तोच क्रिकेट असतो. तुम्हाला जास्तीत जास्त नजरेने तो क्रिकेट बघावा लागतो, आखावा लागतो. नजरेने बघितलं, हिट झाला नाही म्हणून 2 धावा इथनं कंप्लीट झाला. 2 धावेने टीमची धावसंख्या 26. समोर श्याम, फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. गॅप मोठी आहे, पण तो आउटफील्डच्या माध्यमातून बॉल थोडासा स्टॉप झाला. तिथे आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे धावा 2. आउटफील्ड सगळेजण खरं तर ते सांभाळून घेतात, कारण त्यांनाही माहिती आहे क्रीडांगणाच्या काहीशा भागीवरती बॉल गेल्यानंतर स्टॉप होतो. त्याच्यामुळे तो बॉल स्टॉप होताना बघितला, तिथे मिळाला धावा 2. 2 ने पुन्हा एकदा टीमची टोटल वाढते. धावा झालेल्या 28, 28. पुन्हा एकदा फुल टॉस, तिसरा फुल टॉस अटेम्प्ट केलाय, यावेळेला दुसरा. गणेश मात्रेकडे बॉल चाललाय आणि त्या ठिकाणाहून नॉन स्ट्रायकरवरती फेकी केली. श्यामचा विचार होता की अजून एक्स्ट्राची धाव एखादी बनवावी. सन्मान्य निशांतजी मात्रे, शाखा प्रमुख यांचं या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम. या निशांत, तुमची जागा या मंचावरती आहे. मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद तुम्ही घ्या. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. संख्या वाढतात, विकेट मिळत नाहीये, भागीदारी आता चांगली होत चालली आहे या दोघांमध्ये. फॉलो केलं बॉलला. पुन्हा एकदा गणेश मात्रेच्या ओव्हरमध्ये जसा बॉल आला होता आउटसाइड दी ऑफ सम, जो शरीरापासून दूर ठेवायचा होता, तसाच हा बॉल सोमनाथ राणेचा. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राची टीमची टोटल मध्ये ऍड होते. धावा 30. यावेळेला समोर खेळतात डीप मध्ये. पुन्हा एकदा तोच फिल्डर टप्पा घेतला, तर स्टॉप केलं बॉलला. दुसऱ्या बाजूला बनवण्याचे प्रयत्न, अजून एक धाव, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा रिटर्न फिरावं लागलं. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. 5 बॉल या ठिकाणी कंप्लीट झालेला आहेत. थोडासा धावसंख्येनं ना पॉज देण्यासाठी ना एखादा विकेट किंवा डॉट बॉल हवा आहे, कारण 3 ओव्हरच्या कंपॅरिझन मध्ये सध्या तरी धावा खूप जलद गतीने वाढतात. टीमच्या टोटल मध्ये धावात 31, गडी फक्त 1 गमावला गेला. फुल टॉस बॉल ऑन साइडला, जरूर फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत. रामदास चिकनकर त्याचे त्या ठिकाणी होते, नो मिस्टेक त्याच्याकडून. आणि इथनं दुसरा फलंदाज बाद होत असताना श्याम मडवी मैदानाच्या बाहेर इंडिव्हिज्युअल 5 बनवल्या गेल्या आणि 31 वरती हा गडी बाद होत असताना दुसरा. थँक्यू संकेत. 31 धावा आहेत, 31. चला बॅटर लवकर पाठवा. 3 मिनिटं तुमची कंप्लीट झालेली आहेत. 1 मिनिट एक्स्ट्राचा आम्ही देतोय, कारण 1 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा खर्च केलाय. त्याच्यामुळे विनंती करेन की असं नाहीये की 3 ओव्हर 15 मिनिटं मध्ये फेकली पाहिजेत. तुमची 4 ओव्हर्स 20 मिनिटांमध्ये खरं तर कंप्लीट झालीच पाहिजेत. या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही या ठिकाणी इन्व्हाइट करतोय की केविन 11 आणि श्री गणेशा फार्मा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी. दोन खेळाडू बाद झालेत. पहिली विकेट आपण बघितली तर रवी याच्या शेवटच्या बॉलवरतीच मिळाली होती आणि सोमनाथला सुद्धा शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. आणि दोन्ही विकेट्स जर आपण पाहिल्या तर कॅचआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाल्यात. आणि आता आलाय मनाल ओव्हर नंबर 4 मध्ये, तर त्याच्यासमोर विनायक. चांगला बॉल हॅपम पुल केलाय, ऑन साइडला चाललाय, परंतु वॅकेंड एरिया आहे. वॅकेंड एरियामध्ये बॉल पडते, बॉल मागे चाललाय.
त्याला कव्हर केला गेलाय रोहितनं, अर्थातच बारक्यानं. आपल्याला इथूनही पाहायला मिळतात त्या म्हणजे धावा दोन. आतापर्यंत इंडिव्हिज्युअल खेळीचा जर आपण विचार केला गेला ना, तर विनायकने 12 बॉल फेस केल्यात आणि 12 बॉलमध्ये 20 बनवल्यात. तीही महत्त्वाच्या धावा आहेत, कारण प्रत्येक बॉल गणिस त्याची धाव आली आहेच. फक्त एक बॉल त्याने डॉट खेळलाय. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, त्याच झोनमध्ये चाललाय, पण तो डीपमध्ये फिल्डर आहेत. बॉलला कव्हर केला त्या ठिकाणी पाहिलं रामदासला. तिथे आपल्याला पाहायला मिळतीये सिंगल, आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये पुढे जात असताना. स्कोर मोजून 34. आता फिल्डिंग पोझिशन चेंज होईल, कारण लेफ्टी आणि रायटी बॅट्समनचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश मात्र लेफ्टी बॅट्समन आहे, त्याच्यासाठी आता फील्ड ट्रॅप सेट केला जाते. गिरीश चिकनकर एक्स्ट्रा कव्हरला होते, ते आता आपल्याला पाहायला मिळतात डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग. कदाचित मिड विकेटला गणेश मात्रे चालल्यात, राकेश मात्रे आपल्याला पाहायला मिळतात वायडिश लॉंग ऑनला. आता लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर सुद्धा पॅक केलाय. बारक्याला बघताय तुम्ही एक्स्ट्रा कव्हरला, तर आपण लॉंग ऑफला बघत आहोत ते म्हणजेच रामदासला. आणि थर्ड मॅन तर सेट आहे, परंतु त्या ठिकाणी जी गॅप आहे ना बॅकवर्ड स्क्वेअर लेगची मागची गॅप, ती थोडीशी जास्त आहे. मनाल मनालचा बॉल ऑन साईडला प्रहार केलाय, कनेक्टिव्हिटी चांगली झाली आहे आणि बॉल सगळं फिल्डरही मैदानाच्या बाहेर. या स्पर्धेमधला हा पहिला षटकार प्रथमेश मात्रेच्या बॅटमधून. होईल. मिस्टामिंग झालाय बॉल मध्ये, परंतु वॅकेंड एरिया आहे. वॅकेंड एरियामध्ये बाउन्स घेतल्यानंतर स्टॉप केलं बॉलला, तिथे मिळतात धावा दोन. दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतात. धावा झाल्यात 42. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे यांनी इनिंग मधला. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना चांगला खेळला आतापर्यंत 5 स्टार 11. फॉलो केलं लेंथला, परंतु बाहेर होता ऑलरेडी. बाहेर होता तरी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता प्रथमेशचा, परंतु बॅट अँड बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन नाहीये. परंतु व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित करत असताना सिंगल या बॉलवरती मिळतीये. डबल मिळाली का? डबल मिळाली आहे. टीमची धावसंख्या 45. एक चांगला स्कोर आहे. आता एका बॉलवरती समजेल की या मॅचमध्ये टार्गेट किती सेट होईल. दुसऱ्या बाजूला याही गोष्टीचा विचार, कारण अपोजिट टीममध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहे. नो डाऊट सोमनाथ राणे नेहमी आपल्या टीमला लीड करत असतो. त्यानंतर राकेश हे या टीमकडे. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल होता, परंतु पडल्यानंतर स्विंग याना मिस. अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न डावखोऱ्या आताच्या बॅट्समनला अर्थातच प्रथमेशला बीट करत असताना. डाव संपला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 45 बनवल्या आणि 46 टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे BBC 11 या टीम समोर. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या केविन 11 आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश फार्मा, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या.
आणि केविन 11 यांच्यामध्ये आपण टॉस करूयात. मी मी आमचे जे सर्व मान्यवर आहेत त्यांना विनंती करेन की तुमच्या शुभ उपस्थितीने आपण टॉस या ठिकाणी मॅचचा करूयात. मी सुनीलजी राणे, बाला म्हात्रे, निशांतजी म्हात्रे, गणेशजी म्हात्रे आणि जयेंद्र म्हात्रे यांना विनंती करतोय की सगळ्यांच्या उपस्थितीने आपण सेकंड मॅचचा टॉस करणार आहोत. सो आपण करूया टॉस सेकंड मॅच. आज शेड्यूल खूप मोठा आहे आपला, कारण आज तब्बल आपण बघितल्या तर मॅचेस 13 कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे जर टाइम कन्झ्युम आपण करू. छापाचा कॉल श्री गणेशा फार्मा, परंतु केविंग 511 या टीमचे कॅप्टन टॉस जिंकला. जास्त पेंडिंग ठेवू नका, लवकरात लवकर डिसिजन पोहोचवा. चला फील्ड लवकर सजून घ्या, कारण 13 मॅचेसचा शेड्यूल आहे आणि असं वाटत नाही की 6च्या अगोदर हा 13 मॅचेसचा शेड्यूल कंप्लीट होईल. हा प्रीमियर लीगचा फॉर्मॅट मोठाच असतो. यावर्षी 7 संघांचा समावेश, परंतु मॅचेस कमी नाही आहेत. पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय BBC 11 आणि त्यांच्या विरोधात 5 स्टार 11 या टीमचे कॅप्टन प्रमोद सोरकादे अर्थातच 5 स्टार. तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ राणे यांच्या नेतृत्वाखाली आज संघ सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळेल इनॅक्शनमध्ये आता बॅटिंग करत असताना. भास्कर चिकनकर यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला महेश म्हात्रे, परेश सोरकादे आणि मंगेश चिकनकर यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केलेला आहे अर्थातच 5 स्टार. आता स्टार अर्थातच ताऱ्यासारखी चमकणारी बॅटिंग करावी लागेल, कारण 46च्या चेसमध्ये आपण सरासरी बघितली ना, तर त्या सरासरीला सुरुवातीपासून जर मेंटेन ठेवली, दबाव झेलला नाही, सोमनाथ राणे शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला, त्याच्यासोबत चांगली भागीदारी एखाद्या खेळाडूची राहिली, तर या धावसंख्येनं करते ते कधी क्लोज आणू शकतात. तर दुसऱ्या बाजूला ज्याचा फिरकीवरती जास्त विश्वास असतो, अर्थातच अर्ली ब्रेक थ्रू मिळवणं, विकेट टेकर प्रथमेश म्हात्रे सध्या तरी बॉलिंग मार्कवरती रेडी होतोय आणि त्याला मार्गदर्शन मिळतंय टीमच्या कॅप्टनचा. 46ची चेस प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 11.25 सरासरी या ठिकाणी मेंटेन ठेवायची आहे. सामन्याला होते सुरुवात सेकंड इनिंगला 46च्या चेसला. पहिलाच बॉल खोलवर टाकायचा होता. ऑनसाइडला चाललाय, डीपमध्ये फिल्डर नाही आहेत, पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा योग्य वापर, फक्त दिमागाचा वापर केला सोमनाथ राणेने आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. थँक्यू. यॉर्कर बॉल होता, कशा पद्धतीने खेळलाय, साईड अँगलने तुमच्या समोर आहे. यॉर्कर बॉलवरती प्रत्युत्तर आपण जर बघितलं तर नेहमी राहतं सोमनाथ राणेचं. इट्स वेलकम टू बाउंड्री दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती. आणि 46च्या चेसमध्ये हेच असतं की पॉवर प्ले स्पेशली तुमचं जे षटक असतं ना, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही चांगल्या बॉलरचा यूज करता, परंतु दुसऱ्या बाजूला फिल्डर पोझिशन बघून बॅट्समनला बॅटिंग करावी लागते. फील्ड पोझिशन बघितली गेली आणि पहिल्या बॉलवरती पहिला चौकार आलेला आहे. लांबून खेचण्याचा प्रयत्न, परंतु बॉल वाईड घोषित करतात अंपायर्स. जेव्हा जेव्हा डावकुरे हाताचा बॅट्समन त्याच्या समोर डावकुरे हाताचा बॉलर आलाय ना, त्यांच्यामधलं एक बॅटल काय वेगळंच असतं. कारण डावकुरे हाताचा बॅट्समन म्हटला गेला तर त्याच्यामध्ये नॅचरली एनर्जी, आणि डावकुरे हाताचा बॉलर म्हटला गेला ना तर त्याच्यामधला नॅचरल लेग ब्रेक, आणि ह्यामधला कॉन्टेस्ट ना नेहमी खूप चांगलाच राहतो स्पर्धेमध्ये. ऑन साइडला खेचलाय, नोचा इशारा, आणि इथनं फिल्डर बीट करून बॉल चाललाय मागे बाउंड्री लाईनच्या. नो +4 या बॉलवरती मिळतील धाबा 5. ओव्हर स्टेपिंग झाले, खर तर जी लाईन आहे त्या लाईनच्या पुढे पाय पडण्यात आला, त्याच्यामुळे पंचांची नजर होती. तिथून आपल्याला बॉल पाहायला मिळाला बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना, आणि तिथनं मिळतात धाबा 5. आज खरं तर ही स्पर्धा नावारूपाला येईल. श्री इव्हेंट लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करते, आणि स्पेशली आज UK वरून एक खेळाडू आलेला आहे. खास UK टू इंडिया हे तिकीट त्याने गाठलं, अर्थातच प्रवास केला. तिकीट त्याने लगेचच पाहिलं गेलं तर मिळवलं गेलं, आणि खास भालगाव प्रीमियर लीग खेळण्यासाठी याच भालगावातून खरं तर मेडिकल फार्मा ज्याच्यामध्ये ते कार्यरत आहेत
त्यांचे शैलेशजी मात्रे जवळचे मित्र हे युके वरून खास बालगाव प्रीमियर लीग खेळण्यासाठी आलेले आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. फ्रीचा बॉल होता ऑन साइडला, वॉड शॉट, प्रॉपरली टाइम, स्वीट साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. बॅट मधून सोमनाथ राणेच्या पहिला षटकार. थँक्यू. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्टार्ट. काय सुंदर स्टार्ट केली आहे, स्वप्नबद्ध सुरुवात. आणि कोणत्या टीमला अशी सुरुवात नको आहे, कारण प्रत्येक टीमला असं वाटतं की सुरुवात आपली चांगली व्हावी. असं म्हटलं जातं ना की वेल बिगिन इज हाफ डन. तुमची चांगली सुरुवात तुमच्या शेवटालाही चांगलं बनवते. परंतु क्रिकेटमध्ये असं नाहीये. क्रिकेटमध्ये तुमची सुरुवात खराब झाली तरी असं म्हणू शकत नाही की कोणत्या सिच्युएशनला कधी सामना टर्न होईल, कारण क्रिकेट असा खेळ असतो जिथे तुम्हाला शेवटची रन आणि शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत तुम्ही प्रेडिक्ट करूच शकत नाही की कोणता संघ सामना जिंकेल. धावा झालेल्या 16. चेंज करत असताना ऑन साइडला तोही बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर. प्रयत्न होते प्रदीप म्हात्रेचे, परंतु त्यांना बीट करून बॉल विकेट बाउंड्रीच्या बाहेर. इट इज अ कडक. थँक्यू. असं म्हटलं जातं ना की जखमी शेर की सासे उसके दहाड से भी खतरनाक होतीये. आपण हे डायलॉग ऐकलं असेल. खरं तर या खेळाडूला तुम्ही गतवर्षी खेळताना बघितलं नाही, कारण पायाच्या इंजरीला तो फेस जात होता. पायाची इंजरी आणि त्याचा पेन त्याला क्रिकेटपासून दूर ठेवत होता, परंतु आता त्या इंजरीमधून तो कव्हर झालाय आणि क्रिकेट याच्या अगोदर तो कसा खेळलाय ते सगळ्यांना माहिती आहे. आणि आज टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर बनून मैदानाच्या आतमध्ये निडर तो बनलाय आणि त्याच्या बॅटमधून आलाय तो म्हणजेच दुसरा षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 22. 3 बॉलमध्ये 22 धावा खर्च केल्यात प्रथमेशने. एक बॉल वाईट, त्याच्यामध्ये एक बॉल नो. राऊंड द विकेट. राऊंड द विकेट. बॉटमहँडचा चांगला वापर, सेन्सिबल क्रिकेट. फक्त बॉटमहँडचा वापर करत असताना डीप मध्ये बॉलला पाठवला, सेकंडची चान्स घेतली आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती फेकी, परंतु तेवढ्याच वेगाने या ठिकाणी पूर्ण करत असताना वन शॉट आहे का. मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन अँड डेकोरेटरचे प्रोप्रायटर संदीपजी मडवी, मोरिया बिल्डर्स या ठिकाणी बिल्डर्स अँड डेव्हलपर संदीपजी मडवी यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेन की मंचावरती या. त्याचे सन्माननीय शरदजी म्हात्रे. मी विनंती करेन की ही स्पर्धा आपली आहे, अनाउन्समेंट करण्याची गरज भासली नाही पाहिजे, कारण या क्रीडांगणावरती जेव्हा भालगाव प्रीमियर लीग होते तेव्हा अनेक सारे क्रिकेट प्रेमी, अनेक सारे वरिष्ठ या ठिकाणी जमत असतात. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करेन की अनाउन्समेंट करण्याची वेळ नको येऊ द्या. या ठिकाणी या. उन्हाचा प्रवास सध्या तरी आमच्या डोळ्यांवरती आहे, त्याच्यामुळे धुका असल्या कारणाने आम्हाला लांबचं सध्या तरी दिसत नाहीये, त्याच्यामुळे चेहरे ओळखता येत नाहीयेत. त्याच्यामुळे जे वरिष्ठ पाहुणे आहेत ते या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. नो बॉल. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंग लॉफ केलाय. अगदी पाहिलं गेलं तर डाऊन दी ग्राउंड फटका. कव्हर करण्याचा बॉल प्रयत्न करतो रुपेश, परंतु त्यांनाही बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय हा चौकार. चाललंय काय तेच कळत नाही, कारण स्ट्रायकर बॉलर रिस्पॉन्सिबल तुम्हाला बनावं लागतं. आणि रिस्पॉन्सिबल जेव्हा तुम्ही बनता तेव्हा तुमच्याकडे एक अशा नजरेने खरं तर बघत असतात टीमचे कॅप्टन की तुमच्याकडनं चांगलं काम व्हावं. आणि नेहमी आपण असं म्हणतो ना की तुमच्याकडनं चांगलं काम झालं नाही तर मग सॉरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. 2 नो बॉल आले, एक वाईट बॉल. अर्थातच आतापर्यंत बॉल फेकल्यात फक्त आणि फक्त 5 आणि 5 मध्ये तब्बल 28 धावा खर्च केल्यात. लांबडेही षटक आणि जास्त मागडेही प्रथमेश म्हात्रेचं. शॉर्ट बॉलचा वापर लांबून त्याला सरळ पाठवलं. ज्या फिल्डरने खूप चांगले एफर्ट्स दाखवले रुपेश म्हात्रे मागच्या बाउंड्रीला अडवण्यासाठी, त्यांनाच तुम्ही बघितलं. आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा आता खेळ संपलाय. तब्बल बॉल जर आपण बघितले ना या ओव्हरमध्ये तब्बल प्रथमेशने बॉल फेकले 9, त्यामधले 6 बॉल लिगल, 3 अनलिगल, 2 नो बॉल, 1 वाईट बॉल आणि खर्च एकंदरीत त्याने केलेत 29. आता एक प्लॅटफॉर्म सेट झालाय, कारण प्लॅटफॉर्म कसलं तर ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, ज्या सुरुवातीची गरज होती ना टीमला रन चेस करण्यासाठी BBC 11ला, ती सुरुवात तर आता झाली आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये जो मार बसलाय ना टीम 5 स्टार 11ला, त्या
ओव्हरला आता कव्हर करण्यासाठी ना एखाद्या गोलंदाजाने इकॉनॉमिकल गोलंदाजी करायला असावी. त्यासाठी आता अनुभवालाच मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. धावा झालेले 29. आता आपण बघितलं तर 46 धावसंख्येचं लक्ष्य असताना पहिल्या ओव्हरमध्ये 29 म्हणजेच 18 बॉलमध्ये फक्त 17 बनवायचे आहेत. बॉल टू रन इक्वेशन नाहीये, बॉल जास्त आहे, धावा आता कमी आहेत, परंतु या आकड्यावरती सुद्धा फाईट देऊ शकतो संघ 5 स्टार, कारण तेवढी ॲबिलिटी आहे. येणाऱ्या गोलंदाजीमध्ये प्रमोद सोरकातेचा 2 षटक, प्रदीप म्हात्रेचंही षटक अजून बाकी आहे. बॉटमॅनचा चांगला वापर, बॉलला अगदी पुश करत असताना 2 धावा जरूर कंप्लीट होतील, कारण जोपर्यंत प्रथमेश पोहोचतोय तोपर्यंत खरं तर बॉल जो भाग आहे तिथे वरतीच चढला होता जरूर. त्या अनुमानाने आपण या ठिकाणी बघितलं तर इथूनही आपल्याला पाहायला मिळतात धावा 2 आणि 2 धावसंख्येने टीमची टोटल आता पुढे जाते. धावा झाल्यात 31. 31 ऑन बोर्ड. इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा आपण विचार करूयात. सोमनाथच्या 9 चेंडू त्याने फेस केलात आणि 28 धावा, म्हणजे जो स्कोर सध्या तरी आहे ना तो स्कोर पूर्णतः त्याचा आहे. फक्त 2 नो बॉल, त्याच्यानंतर एक व्हाईट बॉलची सिंगल, अर्थात 3 एक्स्ट्राच्या धावा आहेत आणि ऑलमोस्ट त्याचा स्कोर आहे. पुन्हा एकदा बॉटमॅनचा वापर, त्याच झोनमध्ये चालला, बीट करून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, वेगाने चालला, बॉर्डर लाईनच्या लगत फील्ड केला जातोय बॉलला. या ठिकाणून अजून मिळतात धावा 2. सेन्सिबल क्रिकेट सोमनाथ राणे अशा सिच्युएशनला खेळतो, कारण नेहमी त्याचा अटॅक हा स्ट्रॉंग झोन राहिला नाही, कारण जास्त शार्पली माइंड तो क्रिकेट खेळत असतो. आणि टेक्निकल क्रिकेटर काय असतो ना, हे अनेक साऱ्या खरं तर गोलंदाजांना त्याने दाखवलंय. आणि सोमनाथ राणे जेव्हा जेव्हा टीममध्ये इन असतात ना, मेन संघातून अपोजिट येणाऱ्या बॉलरची ना पायाखालची जमीन यालते, कारण कधी कोणता स्ट्रोक खेळेल, कधी रिव्हर्स खेळेल याचा नेहमी नसतो. त्याच्यामुळे टेक्निकल क्रिकेट सध्या तरी तो खेळत असताना टीमची धावसंख्या 33. ऑन साईडला टॉप एज आहे, परंतु बॉल मागे, फिल्डर जज करतायत आणि इथनं बॉल मागे चाललाय, जजमेंट चुकलं कदाचित. इथनं अजून 2 धावा मिळतात. बॉल हवेमध्ये असताना खरं तर ही कॅच मिळाली असती तर काहीच्या मॅचला लांबवली असती. सदानंद त्या ठिकाणी पाहायला मिळाले, 40+ अप्रतिम खेळाडू आणि अप्रतिम गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्याकडनं झाली मिस्टेक. इथनं विकेट मिळाली असती, परंतु विकेट राहते सेव्ह. टीमची धावसंख्या 35. 46 टार्गेट असताना आतापर्यंत 35 धावा आहेत आणि 15 बॉलमध्ये अजूनही 11 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी BBC 11ला. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला अटेम्प्ट केलाय, डीप मध्ये जरूर फिल्डर आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, परंतु मिस्टेक झाली त्या ठिकाणी. बॉल आताही मागे चालला होता, परंतु त्याला स्टॉप करण्यात आलाय आणि अजूनही 2 धावसंख्येची गरज. पहिल्या ओव्हरला जो कॅपिटलाइज केला ना सोमनाथ राणेने तो अप्रतिम होता, कारण त्याच ओव्हर्समध्ये 2 चौकार 2 षटकार आले. अजूनही 9ची गरज, 4 बॉल शिल्लक, 14 बॉल शिल्लक आणि 9 अजूनही धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बॉटमॅनचा वापर, परंतु बॅटच्या आत लागलाय बॉल, डीप मध्ये चालला. टीमचा कॅप्टन प्रमोद सोरकादे. सध्या तरी बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली ना तर अगदी निगेटिव्ह आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्याच कुठेतरी डोकेदुखी ठरल्या. पहिल्या ओव्हरमध्ये जर कव्हर झालं असतं, पहिल्या ओव्हरमध्ये 15 जरी आल्या असत्या ना, तरी मी तर म्हणेन टीम 5 स्टार 11 कडे चांगले गोलंदाज आहेत, त्यांनी त्या धावा कव्हर केल्या असत्या. पर्यायी गोलंदाज रुपेश म्हात्रे त्यांच्याकडे, नो डाऊट प्रदीप म्हात्रे चांगली बॉलिंग करतो, प्रमोद सोरकादे हे ॲज अ बॉलर चांगला आहे. त्याच्यामुळे पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या ना त्याच कुठेतरी डोकेदुखी ठरल्या या मॅचमध्ये 5 स्टार 11ला. गणेश म्हात्रे आता ऑन द स्ट्राईक. पहिलाच बॉल समोर खेळतात प्रदीप म्हात्रे, डीप मध्ये टप्पा पडल्यानंतर एका बाउन्स वरती त्या बॉलला त्याने फील्ड केलं, तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. आणि अशा पद्धतीने ओव्हर नंबर या ठिकाणी 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 39 आणि इक्वेशन अगदी सोपं 7-12, म्हणजे 12 बॉल आहेत आणि 7 रन. विभागामध्ये भरपूर महत्वाचा आकडा 7-12. आणि या 7-12 साठी काही अनेक साऱ्या गोष्टी या विभागामध्ये आता होतील, कारण या क्रीडांगणाच्या खालची जी लागवडीची शेतं आहेत तीही भरपूर लोकांची 7-12ची आहेत, आता तर स्वतःच्या नावावरती. आणि या विभागामध्ये अजूनही डेव्हलपमेंट नाही आहेत, परंतु जेव्हा जेव्हा डेव्हलपमेंटचा विषय येतो, औद्योगिकरणाचा विषय येतो, त्यावेळेला अनेक सारे बिल्डिंग्स, अनेक सारे कॉम्प्लेक्स, अनेक साऱ्या औद्योगिक कामांना तुम्ही बघत असता, फॉर एक्झाम्पल गोडाऊन्स वगैरे. मग त्या जागेसाठी 7-12 आकडा आपल्या दिमागामध्ये खूप महत्वाचा असतो. ही समीकरण या मॅचमध्ये 11 चेंडू आणि 7ची गरज. प्रदीप म्हात्रे ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय, पण तो बॉल अगदी खेळत असताना स्क्वेअर लेग आणि त्या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जातोय. पहिल्याच
बॉलवरती या मॅच पूर्णपणे ओपन करत असताना गणेश मात्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार आणि आता इक्वेशन अगदी सोपं झालंय. 11 बॉलमध्ये फक्त 3 बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच केविन 11 तुमचा डिसिजन फिल्डिंग. येस, नेक्स्ट मॅच मध्ये केविन 11 फिल्डिंग करतील. सेलिब्रिटी कॉमेंटेटर करण काळन यांचे आगमन आणि इथनं बोल्ट रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बोल्ट आता 10 मध्ये बनवायचे 3. इट्स वेलकम करण. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 2 वर्ष वाट पाहिली नियाल म्हात्रे यांनी की करण कालन भालगाव प्रीमियर लीग मध्ये येतील आणि अखेरकार त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. ॲज सेलिब्रिटी म्हणून भरपूर वेळा तुम्ही बघितलं करण काळे यांना, त्यांच्या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम योगेश आणि भावेश, दोनो भाई दोनो तबाई इन ॲक्शन मध्ये एकाच टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या बाजूला तीनो भाई तीनो तबाई, परंतु वेगवेगळ्या टीम मध्ये. चला, एक्स्ट्राची चर्चा नको आहे. गिरीश मात्रे गेलाय, गिरीश चिकनकर गेलाय मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन पोझिशन वरती. आणि गिरीश एक असा बॅट्समन राहिला यावर्षी भालगाव संघाला जिंकवण्यासाठी, तो चेहरा राहिला. कारण एक मॅच तुम्ही बघितली असेल की व्हाईट बॉल सोडला, त्याच्यानंतर चौकार गेला आणि तिथे गिरीशला आय थिंक सो मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. तोच गिरीश आता बनवायचे धावा 3. ऑन साईडला खेळतात, सुंदर फटका, परंतु बॉल स्टॉप झालाय. एक सिंगल झाले, कम्प्लीट सेकंडचा प्रयत्न करतात आणि पाहता पाहता या 2 धावा झाल्यात कंप्लीट. स्कोर लेवल 45. फक्त सिंगलची गरज 9 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी टीम बीबीसी 11ला. उद्या खरं तर या टीमचे जे पुरस्कर्ते आहेत भास्कर दादा चिकनकर यांचा वाढदिवस. आणि इथं ऑन साईडला लॉफ केलाय, परंतु रुपेश मात्रे कॅच पकडली आहे त्याने. अजून एक सिंगल बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. चालल्यात राकेश मात्रे, क्रिकेटमध्ये मुरलेला हा खेळाडू. सध्या तरी चाललाय मैदानाच्या आतमध्ये, त्यालाच खेळावं लागेल विनिंग स्ट्रोक, कारण एका सिंगलची गरज आहे. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. केविन 11 त्यांच्या विरोधात श्री गणेश फार्मा, त्याचे ओनर कल्पेश मात्रे सध्या तरी दिसतात समोर. आणि या सध्या सिच्युएशनला आपण बघितलं तर सकाळच्या सुंदर वातावरणामध्ये ह्या दोन्ही संघ खेळतील. ऑन साईडला बॉल चाललाय आणि इथनं विनिंग स्ट्रोक आपण बघितलं तर या मॅच मध्ये तब्बल 7 चेंडू ठेवत असताना 46 चा पाठला या मॅच मध्ये करत असताना 5 स्टार 11 या टीमला पराभवाचा धक्का देत असताना बीबीसी 11 पुढच्या फेरीमध्ये दाखल. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आणि केविन 11 वर्सेस श्री गणेश फार्मा. सो ही मॅच नंतर असेल, म्हणजे आता सुरू होईल. सो केविन 11 या टीमने फिल्डिंग डिसाईड केली आहे. सो मैदानाच्या आतमध्ये लगेचच जा. आणि पहा, मी विनंती करेन की तुम्हाला मैदानाच्या बाहेर येताना मॅच संपल्यानंतर शेक हँड करूनच मैदानाच्या बाहेर निघायचं आहे.